आपण 11वी कॉमर्स सब्जेक्ट बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी या विषयातील टॉपिक नंबर 7 डेप्रिसिएशन हा भाग आपण पाहतोय. मागील लेक्चर मध्ये आपण डेप्रिसिएशन टॉपिक मध्ये ज्या दोन मेथड्स आहेत त्या दोन मेथड्स पैकी पहिली जी काही मेथड आहे ओरिजिनल कॉस्ट मेथड किंवा फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड या मेथड नुसार डेप्रिसिएशनचे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचे तो भाग आपण पाहिलेला आहे. आज आपण जी दुसरी मेथड आहे रिड्युसिंग बॅलन्स मेथड किंवा रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड या मेथड नुसार डेप्रिसिएशनचा प्रॉब्लेम जर्नल एंट्रीज कशा पद्धतीने सोडवायचा हा भाग आपण पाहणार आहोत. हा प्रॉब्लेम आहे पेज नंबर 232 वरती. पेज नंबर 232 वरती प्रॉब्लेम नंबर फर्स्ट रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथडचा तो आपण सोडवणार आहोत. पहिल्यांदा प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचून त्यानंतर जर्नल आखलेला आहे, वर्किंग नोट करावी लागेल, वर्किंग नोट पण थोडक्यात दिलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप त्याचे जर्नल एंट्रीज करू. आता पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचेल. सौरभ bought a machine costing rupees 1,15,000 on 1st April 2016. म्हणजे 1 एप्रिल 2016 ला सौरभने एक मशीन खरेदी केलेला आहे 1,15,000 रुपये and paid rupees 5,000 towards its installation. आणि ते मशीन बसवण्यासाठी 5,000 रुपये इन्स्टॉलेशन चार्जेस दिले. हे पहिला पॅराग्राफ. यानंतर ही राइट्स ऑफ डेप्रिसिएशन ॲट a 10% रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड एव्हरी इयर. म्हणजे ते प्रत्येक वर्षी रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड नुसार 10% डेप्रिसिएशन आकारतात. यानंतर आहे हिज बुक्स आर क्लोज्ड ऑन 31 मार्च एव्हरी इयर. आणि प्रत्येक वर्षी 31 मार्चला ते त्यांचे अकाउंट्स क्लोज करतात. आणि सेकंड पॅराग्राफ मध्ये दिलेले त्यांनी ऑन 1 ऑक्टोबर 2018 he disposed of the machine for rupees 80,000. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2018 ला ते मशीन त्यांनी डिस्पोज केलेलं आहे 80,000 रुपये. आणि खाली सांगितले त्यांनी गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सौरभ टिल 31 मार्च 2019. 31 मार्च 2019 पर्यंत जर्नल एंट्रीज करा असं सांगितलं. आता या प्रॉब्लेम मध्ये काय एकच मशीन आहे आणि तीच मशीन 1 ऑक्टोबर 2018 ला विकलेली आहे आणि त्याच्या फक्त जर्नल एंट्रीज करायचे. आता बघा वर्किंग नोट मध्ये पहिल्यांदा ती मशिनरी किती तारखेला खरेदी केलेली आहे 1/4/2016 ला. आता त्याची किंमत बघा, त्याची किंमत आहे 1,15,000 रुपये आणि इन्स्टॉलेशन चार्जेस दिले त्यांनी 5,000 रुपये. म्हणजे टोटल कॉस्ट किती होईल 1,20,000 रुपये. 1,20,000 रुपये. मशिनरीच्या किमतीमध्ये जे काही इन्स्टॉलेशन चार्जेस असतील ते इन्स्टॉलेशन चार्जेस देखील ऍड करायचे असतात. आता म्हणजे 1 एप्रिल 2016 ला मशिनरी खरेदी केलेली आहे किती रुपयाची 1,20,000 रुपयाची. आता इथून सुरुवात करायची. आपलं पहिलं वर्ष सुरुवात येईल 1 एप्रिल 2016 ते 31/3/2017. आता बघा आता सोडवताना तेव्हा पहिली जर्नल एंट्री कोणती करायची तर मशिनरी खरेदी केलेलीची एंट्री करायची. मशिनरी खरेदी केलेलीची जर्नल एंट्री होते मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता 1 एप्रिल ला बघा एंट्री करा. डेट कॉलम मध्ये डेट द्या 1/4/2016. मशिनरी अकाउंट डेबिट मशिनरी अकाउंट डेबिट 1,15,000 टू बँक
अकाउंट 1,15,000. याचं डायरेक्शन येईल बिग परचेस्ड मशिनरी. बिग परचेस्ड मशिनरी. या ही पहिली एंट्री होईल मशिनरी परचेस केलेली. त्यानंतर ही मशिनरी बसवण्यासाठी म्हणजे इन्स्टॉल करण्यासाठी 5,000 रुपये दिलेले आहेत. त्याची स्वतंत्र एंट्री या ठिकाणी स्वतंत्र एंट्री करू. काही वेळेला ती किंमत देखील या किमतीमध्ये ऍड करून एकच एंट्री केली तरी पण चालते. त्याची एंट्री होते त्याच तारखेला 1 एप्रिल 2016 ला मशिनरी अकाउंट डेबिट 5,000 टू बैंक अकाउंट 5,000. याचे डायरेक्शन being paid installation charges. आपण पहिली एंट्री बघितली मशिनरी खरेदी केली. त्यानंतर बघा त्याच तारखेला ही मशिनरी इन्स्टॉल करण्यासाठी त्यांनी 5,000 रुपये दिलेले आहेत. पण त्याची एंट्री होते मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 5,000 रुपये आणि त्याचे नॅरेशन ही बीइंग पेड इन्स्टॉलेशन चार्जेस. अशा पद्धतीने दुसरी एंट्री झाली. त्यानंतर काय करायचं या वर्षभरामध्ये काही परत नवीन मशिनरी खरेदी विक्री आहे का बघा. या प्रॉब्लेममध्ये एकच मशिनरी आहे, नवीन खरेदी वगैरे काही नाही आहे. त्यामुळे वर्षा अखेरला त्या मशिनरीवरती डेप्रिसिएशन काढा 10% ने. आता 1,20,000 रुपये वरती 10% डेप्रिसिएशन येईल 12,000 रुपये वजाबाकी 1,08,000 रुपये. मग डेप्रिसिएशन काढल्याबद्दल त्याची जर्नल एंट्री होते डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. मग त्याची एंट्री करा 31/3/2017 ला डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट किती आले 12,000 रुपये टू मशिनरी अकाउंट मशीनरी अकाउंट 5,000 रुपये. याचे नॅरेशन बीइंग डेप्रिसिएशन चार्ज बीइंग डेप्रिसिएशन चार्ज. त्या जर्नल एंट्री झाल्यानंतर एक ओळख बघा. यानंतर डेप्रिसिएशन आकारल्यानंतर ते डेप्रिसिएशन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. त्याची जर्नल एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. त्या तारखेला एंट्री करा 31/3/2017 ला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 12,000 रुपये टू डेप्रिसिएशन अकाउंट 12,000. आता याचं नॅरेशन येईल बी
depreciation, amount of depreciation transferred to P&L account. B, amount of depreciation transfer to P&L account. या पद्धतीनं डेप्रिसिएशन आकारल्याची पहिले एंट्री केली, त्यानंतर ते डेप्रिसिएशन ट्रान्सफर केलेलीची जनरल एंट्री केली. अशा पद्धतीनं प्रत्येक वर्षी म्हणजे जेवढ्या वर्षीचं आपल्याला अकाउंट तयार करायला सांगितलेले तेवढ्या वर्षी आपण या एंट्री त्या करायच्या. आता यानंतर बघा पुढचे वर्ष सुरुवात होईल 1 एप्रिल 2017 ते 31/3/2018. आता या वर्षात काही खरेदी विक्री आहे का बघा. इथं काही खरेदी या वर्षात तर नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट याच्यावरती डेप्रिसिएशन आकारायची. आता याच्यावरती 10% ने डेप्रिसिएशन आहे बघा. मग हे डेप्रिसिएशन या रकमेवरती काढायचं आहे. म्हणजे या ओपनिंग या बॅलन्स वरती जे 1,08,000 रुपये वरती 10% ने डेप्रिसिएशन येईल 10,800 रुपये. वजाबाकी 200 97,200 बॅलन्स राहील. मग ओर फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड मध्ये कसं होतं, ओरिजिनल कॉस्ट वरती काढत होतो. रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड मध्ये काय करायचं, ओपनिंग बॅलन्स वरती काढायचं. मग या वर्षीच्या डेप्रिसिएशन रक्कम मध्ये 10,800 रुपये. म्हणजे डेप्रिसिएशन आकारल्याची पहिल्यांदा एंट्री करा. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट 31/3/2018. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट अकाउंट डेबिट 10,800 टू मशिनरी अकाउंट 10,800. आणि याचं नॅरेशन येईल बी डेप्रिसिएशन चार्ज यानंतर हे डेप्रिसिएशन प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेलीची एंट्री करायची. प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेली जर्नल एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट. त्यासाठी काय करायचे 31/3/2018 ला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 10,800 टू डेप्रिसिएशन अकाउंट रक्कम 10,800. आणि याचे नॅरेशन आहे बी अमाउंट ऑफ डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू P&L अकाउंट मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या पद्धतीनं दुसऱ्या वर्षाची या जर्नल एंट्रीज पूर्ण झालेली. आता यानंतर पुढच्या वर्षी सुरू होईल 1 एप्रिल म्हणजे 1/4/2018 ते 31/3/2019. आता या कालावधीत काही मशिनरी खरेदी केलेली आहे का बघा, विक्री केलेली आहे का बघा. आता इथं त्यांनी सांगितलेले आहे की शेवटचे पॅराग्राफ सांगितले ऑन 1 ऑक्टोबर 2018 म्हणजे 1 ऑक्टोबर 2018 ला ही डिस्पोज्ड ऑफ द मशीन फॉर ₹80,000. ती मशीन
विकलेले तिने 80,000 रुपयाला. मग काय करायचं, विकलेल्या तारखेपर्यंत म्हणजे 1/10/2018 पर्यंत त्या मशिनरीचं डेप्रिशिएशन काढायचं. किती टक्के ना, 10% ना. 97,200 वरती 97,200 वरती 10% किती महिन्यात काढायचं बघा, 1 एप्रिल पासून 1 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 6 मंथ होता. 6 महिन्याचं 10% डेप्रिशिएशन येईल. 97,200 रुपये वरती 6 महिन्याचे डेप्रिशिएशन येईल 4,860 रुपये. 4,860 रुपये. वजाबाकी 92,340 रुपये राहते. आता या किमतीची मशिनरी आता 31/3 ला काय, 31/3/19 अगोदर ती मशिनरी विकलेली. मग ही मशिनरी म्हणजे 92,340 रुपये किमतीची मशिनरी विकलेली आहे म्हणजे सोल्ड. हे कॉस्ट आहे, त्यांनी सोल्ड केले. हे जरा पुढे गेलो मी. कॉस्ट आहे 92,340 ती त्यांनी सोल्ड केली 80,000 रुपये. 80,000 रुपयाला सोल्ड केली म्हणजे यामध्ये काय झालं, 12,340 रुपयाचं तोटा झाला. म्हणजे लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 12,000. मग या सर्व ही मशिनरी विकलेली, डेप्रिशिएशन आकारल्याची, त्यामध्ये लॉस झालेल्याची जर्नल एंट्री या ठिकाणी करायची. पहिल्यांदा डेप्रिशिएशन आकारल्याची एंट्री करू. एक डेप्रिशिएशन आपण 1 ऑक्टोबर पर्यंत आलेलं आहे. 1/10/2018 ला डेप्रिशिएशन आकारल्याची एंट्री करू. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट डेबिट 4,860 टू मशिनरी अकाउंट 4,860. त्याचे डायरेक्शन बी must be depreciation charge. यानंतर ती मशिनरी विकलेली आणि त्या विक्रीत जो काही तोटा झालेला आहे त्याची जर्नल एंट्री होईल. आता ती मशिनरी किती रुपये विकलेली आहे, 80,000 रुपये विकलेली आहे आणि त्यामध्ये तोटा झालेला आहे 12,340. मग त्याची जर्नल एंट्री होईल. बँक अकाउंट डेबिट लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. या पद्धतीने जर्नल एंट्री 1/10/2018 ला एंट्री होईल. बँक अकाउंट डेबिट किती रुपये विकलेले आहे, 80,000 रुपये. म्हणजे बँक अकाउंट डेबिट 80,000 रुपये. त्यानंतर या लॉस किती झाला, 12,340. लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट अकाउंट डेबिट 12,340 टू मशिनरी
92,340. त्याचे नरेशन आहे being machinery has been or have sold. या पद्धतीनं ही जर्नल एंट्री होईल. मशिनरी विकलेली आणि त्यामध्ये तोटा झालेला आणि झालेला तोटा तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो त्याची जर्नल एंट्री होईल. प्रॉफिट आता इथे किती तोटा झालेला आहे 12,340. तो तोटा प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर केल्याची एंट्री करायची. 31/3/2019 ला करायची वर्ष अखेरला की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट $12,340 टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट 12,340. त्याचं नरेशन being लॉस ट्रान्सफर टू P&L अकाउंट. त्यानंतर आणखीन एक एंट्री करायची आहे ज्या आकाराला डेप्रिसिएशन ट्रान्सफर केली जायची. त्यानंतर इथे जरा जागा पडते त्यामुळे जरा खालचा भाग खाली जर आहे डेप्रिसिएशन ट्रान्सफर केल्याची एंट्री करायची. 31/3/2019 ला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट $4,860 टू डेप्रिसिएशन अकाउंट $4,860. त्याचे नरेशन being amount of depreciation transfer to P&L account. अशा पद्धतीने या जर्नल एंट्रीज पूर्ण होतील.